क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच MPSC ग्रुप सी पूर्व परीक्षा पार पडली 11 जानेवारी 2026 रोजी. या परीक्षेमध्ये जे अर्थव्यवस्था विषयाचे जे प्रश्न आले आहे, आपण त्याचे संभाव्य उत्तर आज पाहणार आहोत. याआधी आपण भूगोल, इतिहास व चालू घडामोडी याचे संभाव्य उत्तरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे संभाव्य उत्तर पाहायचे आहेत ते पाहू शकता. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे ॲनालिसिस अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण ग्रुप सी पूर्व परीक्षा 2025 MPSC याचे संभाव्य उत्तर अर्थव्यवस्था पाहूया. तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM पंचवार्षिक योजना तयार करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 11व्या योजनेमध्ये तयार करण्यात आलेले होते. हा डी सेट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन रोजगार पातळी यावर प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयी आणि महसूलविषयी कार्यक्रमाची आणखी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. तर हा चुकीचा स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की जे सरकारद्वारा राबवले जाते त्याला चलनविषयी धोरण नाही तर राजकोषीय विषयी धोरण असे म्हणतात. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. चलनविषयक धोरण RBI द्वारा राबवण्यात जाते. ब स्टेटमेंट का दिले आहे, अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33 या महामंदी नंतर काळात अधिक महत्त्व प्राप्त झालं, ज्यामध्ये JM केन्स यांचे योगदान मोठं होतं. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती आहे ते शोधा. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपला पहिलाच ऑप्शन 14वा वित्त आयोग जोडी YV रेड्डी याच्याबरोबर लागतोय. तर हा जो ऑप्शन क्रमांक 1 आहे तो बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जन धन योजनेतील 3 प्रमुख सुधारित योग्य रीतीने दर्शवलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पण वाढवलेली आहे, विमा संरक्षण पण वाढवले आणि वयोमर्यादा पण वाढवली आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जे आधी 5,000 होती ते 10,000 करण्यात आलेली आहे आणि जो विमा 1,00,000 होता तो आता 2,00,000 करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, 1991 मध्ये स्थापित झालेली नरसिंहन समितीच्या खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर ते वित्तविषयक सुधारणाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, सरकारने 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापना FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश या अध्यक्षाखाली 5 सदस्याची समितीची नियुक्ती केली आहे. तर ते NK सिंग यांच्या अध्यक्षाखाली ते समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगची स्थापना डॅश या दिवशी झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी 2015 या रोजी झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलेलं आहे. तर तेंडुलकर कमिटी हो केलेला आहे. ब रंगराजन समिती केले आहे. विजय खेडकर समिती नाही. RN मल्होत्रा समिती नाही. तर ब बरोबर उत्तर राहणार म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखायचे आहेत. विधान का दिलेलं आहे, 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापन उद्दिष्ट स्पष्ट केले. तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिलेलं दिसून येतं. तर हा पण बरोबर आहे. 1919च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील फक्त 17 उद्योग राखून ठेवण्यात आलेले आहेत. 17 नाही तर 8 आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त क, कारण की क चुकीचा
चुकीचं स्टेटमेंट आहे ना. या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, चुकीचं विधान कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट समाविष्ट आहेत हे विचारणा घेण्यात आली आहे. दिलेलं आहे स्थूल प्रजनन दर घटवणे, तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे, हे पण बरोबर आहे. स्टेटमेंट काय दिलं, स्त्री पुरुष लिंगभाव समान करणे, तर ही नव्हतं. आणि स्टेटमेंट काय दिलं, 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे, हे पण चुकीचं आहे. तर आपला ऑप्शन राहणार आहे. तर म्हणजे जर तुम्ही असं बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. फक्त आणि हे उद्दिष्ट होते. त्यानंतर पुढला प्रश्न, सार्वजनिक कर्जाच्या स्थगितीसाठी सामान्यतः स्वीकृत निष्कर्ष डॅश हे आहेत हे विचारण्यात गेलेलं आहे. तर स्टेटमेंट काय दिलेलं आहे, विशेष कालावधी कर्ज शून्य असावा, तर हा स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की आपण जे पण आपला बजेट राहतो तो तुटीचा बजेट राहतो. तर तुम्ही असं ओव्हरव्ह्यू बघितला तर एक कालावधीपर्यंत कर्ज शून्य असावं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या कर्ज GDP गुणोत्तरच्या विशिष्ट भागापर्यंत पाहिजे, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तर निश्चित केलं जाऊ शकतो, तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ब क बरोबर, म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अन्नधान्य बफर स्टॉक डॅश करिता असतात, दिले किंमत वाढ चढ उतार मर्यादित करण्यासाठी, तर ही बरोबर आहे. अन्नधान्य निर्यात हा स्टेटमेंट चुकीचा आहे. बिया पुरवठा हा पण स्टेटमेंट चुकीचा आहे. आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी, तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. कारण की जेव्हा पण स्टॉक जो कमी होतो तेव्हा तो खुल्या बाजारात विकण्यात जातो. तर आणि बरोबर उत्तर राहणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके नाबार्डची स्थापना कधी झाली, तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 12 जुलै 1982 या वर्षी नाबार्डची स्थापना झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असं वर्गीकरण केलं जाते, तर ऑप्शन क्रमांक 2 RBIच्या ॲक्ट 1934 अनुसार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता, हा आपल्याला विचारण्यात गेलेला आहे. स्टेटमेंट काय, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, तर हा चुकीचा आहे. लोकसंख्येची जलद वाढ, हा पण चुकीचा आहे. दिलेला आहे मृत्यूदरात लक्षणीय वाढ, हा पण चुकीचा आहे. आणि दिलेला आहे जन्मदरात लक्षणीय घट, तर हा तिसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. तर स्टेटमेंट बरोबर आहे. तर जर स्टेटमेंट आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या कॉलेज स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर चालू घडामोडी, भूगोल, इतिहास आणि आता आपण अर्थव्यवस्था या विषयाचे संभाव्य उत्तर तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करून दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे जे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन अपडेट करिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.